नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस त्यातला लेसन इलॅस्टिक कॉन्स्टंट. बघा इलॅस्टिक कॉन्स्टंट मध्ये आपल्याकडे हे तीन फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, लक्षात घ्या. तर त्यामध्ये फोर्स रिक्वायर्ड टू द पंच ऑफ द होल. बघा आपण होल मारतो तर त्या होलचा जो फोर्स आहे आपल्याकडे, तर फोर्स साठी बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे F * S, म्हणजे हा स्ट्रेस आहे, म्हणजे शियर स्ट्रेस, त्याला इंटू पाय, त्याला इंटू D इंटू T. D म्हणजे डायमीटर आणि T म्हणजे थिकनेस. लक्षात घ्या, म्हणून फोर्स साठी आपल्याकडे फॉर्म्युला झाला स्ट्रेस इंटू पाय इंटू D इंटू T. त्यानंतर खाली बघा इफ अ बॉडी इज सब्जेक्टेड टू शिंगर शियर. बघा समजा शिंगर जर शियर असेल तर अशा वेळेस तुमचा शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला असणार आहे लोड अपॉन एरिया, म्हणजे P अपॉन A. त्यानंतर बघा इफ अ बॉडी इज सब्जेक्टेड टू डबल शियर. बघा इथे बघायला गेलं तर सिंगल शियर असल्यामुळे इथे सिंगल एरिया आला, डबल शियर असल्यामुळे स्ट्रेस मध्ये बघा फॉर्म्युला लोड अपॉन डबल एरिया, म्हणजे 2 इंटू एरिया. बघा आता हे तीन फॉर्म्युले अप्लाय करून आपल्याला काही न्यूमेरिकल इथे सॉल्व्ह करायचे. लक्षात घ्या, त्यापैकी बघा पहिला हा न्यूमेरिकल खूप छोटा आहे आणि 4 मार्कासाठी हा येऊन गेलेला आहे. बघा त्यातले एक्झाम्पल, अ सर्क्युलर होल ऑफ 20 मिलीमीटर डायमीटर. बघा इथे आपण गिवन घेऊ, इथे 20 मिलीमीटर हा एक आपल्याला डायमीटर दिलेला आहे. इज टू द पंच इन अ माइल्ड स्टील प्लेट ऑफ 3 मिलीमीटर थिकनेस. बघा आपल्याला T दिलेला आहे 3 मिलीमीटर म्हणजे थिकनेस आहे. इफ द शियरिंग स्ट्रेस डेव्हलप इन द मेटल इज 180 MPa, म्हणजे मेगा पास्कल. बघा जो आपल्याला शियर स्ट्रेस दिलेला आहे म्हणजे Fs, तो आपल्याकडे आहे 180 MPa. बघा फाइंड द फोर्स रिक्वायर्ड टू द पंच ऑफ द होल. होल मारताना किती फोर्स लागला असेल, तर बघा त्याचा एक फॉर्म्युला Fs इंटू पाय इंटू D इंटू T. बघा आता व्हॅल्यू पुटअप करून शियर स्ट्रेस मध्ये बघा 180 चा शियर स्ट्रेस होता, त्याला इंटू पाय, D ची व्हॅल्यू आपल्याकडे 20 मिलीमीटर आणि थिकनेस आहे 3 मिलीमीटर. तर बघा फोर्स रिक्वायर्ड टू द पंच 180 इंटू पाय इंटू 20 इंटू 3. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे जो फोर्स जो आलेला आहे तो आहे 33.93 इंटू 10⁻³ न्यूटन. बघा अशा पद्धतीने फोर्स रिक्वायर्ड टू द पंच ऑफ द होल, म्हणजे आपल्याला तेवढ्या डायमीटरचा तेवढ्या थिकनेसचा होल मारण्यासाठी आपल्याला 33.93 इंटू 10⁻³ न्यूटन एवढा फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, अ पंच ऑफ 12 मिलीमीटर डायमीटर. बघा आपल्याला त्या होलचा डायमीटर दिलेला आहे 12 मिलीमीटर. इज यूज टू पंच अ होल इन अ प्लेट ऑफ 20 मिलीमीटर थिकनेस. बघा थिकनेस आहे आपल्याकडे 20 मिलीमीटर. द अल्टिमेट पंचिंग शियर स्ट्रेस इन अ प्लेट मटेरियल इज 300. बघा तुम्हाला इथे शियर स्ट्रेस दिलेला आहे 300 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. डिटरमाइन द फोर्स रिक्वायर्ड टू द पंच, म्हणजे तो आपल्याला फोर्स काढायचा आहे. आणि त्यानंतर अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. बघा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस या गोष्टी आपल्याला दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण फोर्स रिक्वायर्ड टू द पंच होल हे आपण काढून घेऊ शकतो. बघा F इज इक्वल टू, किंवा तुम्ही त्याला P सुद्धा कन्सिडर करू शकता. बघा इथे Fs इंटू पाय इंटू D इंटू T. बघा व्हॅल्यू पुटअप करा. शियर स्ट्रेस आहे 300 इंटू पाय इंटू D 12 इंटू T 20. बघा इथे 300 इंटू पाय इंटू 12 इंटू 20. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे जो फोर्स रिक्वायर्ड जो आहे तो आहे 226.19 इंटू 10⁻³ न्यूटन. त्यानंतर बघा आपल्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काढायचा आहे. तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस साठी बघा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया, म्हणजे हा लोड म्हणजे हाच आपला आलेला फोर्स. लक्षात घ्या
एरियाचा फॉर्म्युला π/4 इंटू डी स्क्वेअर. तर बघा व्हॅल्यू पुटअप करा. जो तुम्ही लोड काढला जो आहे तो आहे 226.19 इंटू 10⁻³ डिवाइड बाय π/4 इंटू डी. डायमीटर बघा 12 चा स्क्वेअर. बघा इथं 226.19 इंटू 10⁻³ डिवाइड बाय π/4 इंटू 12 स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने याचं जे आन्सर आहे ते 1.99 इंटू 10⁻³ न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण इथे कॉम्प्रेसिव्ह शिअर स्ट्रेस फाइंड आउट केलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, अ 12 मिलीमीटर डायमीटर. बघा आपल्याकडे जो डायमीटर जो आहे तो दिलेला आहे 12 मिलीमीटर. सर्क्युलर पिन डबल शियर कॅरीज अ फोर्स. बघा डबल शियर आहे. बघा डबल शियर साठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो? P/2 इंटू ए म्हणजे एरिया. लक्षात घ्या फोर्स मला दिलेला आहे 12 किलो न्यूटन म्हणजे P. बघा 12 किलो न्यूटन. किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट करा म्हणजे 12,000 न्यूटन. डिटरमाइन द स्ट्रेस इंड्यूस. बघा तुम्हाला स्ट्रेस काढायला लावलाय. डबल शियर असल्यामुळे फॉर्म्युला बघा डबल शियरचा म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन 2 इंटू एरिया. बघा हा लोड 2. एरियाचा फॉर्म्युला π/4 डी स्क्वेअर. बघा व्हॅल्यू पुटअप करा. P ची व्हॅल्यू 12,000 डिवाइड बाय 2 इंटू π/4 इंटू डी. डायमीटर बघा 12 स्क्वेअर. बघा अगोदर आपण खालचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. बघा इथे π/4 इंटू 12 स्क्वेअर इंटू 2 वरती बघा 12,000 डिवाइड बाय आन्सर. म्हणजे आपल्याकडे जो स्ट्रेस जो निघालेला आहे तो बघा 53.05 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण स्ट्रेस फाइंड आउट केला. बघा नेक्स्ट सम, अ 12 मिलीमीटर डायमीटर. बघा डायमीटर आपल्याला दिलेला आहे 12 मिलीमीटर. सर्क्युलर पिन सिंगल शियर. बघा सिंगल शियर असल्यामुळे बघा आपल्याला सिंगल शियरचा फॉर्म्युला वापरायचा आहे स्ट्रेसचा लोड अपॉन एरिया. बघा त्यानंतर तुम्हाला फोर्स त्यांनी दिलेला आहे म्हणजे P 8.16 किलो न्यूटन. त्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करा म्हणजे 8.16 इंटू 10⁻³ न्यूटन. डिटरमाइन स्ट्रेस. तर बघा सिंगल शियरचा स्ट्रेसचा फॉर्म्युला लक्षात घ्या लोड अपॉन एरिया. हा लोड एरियाचा फॉर्म्युला बघा π/4 डी स्क्वेअर. बघा व्हॅल्यू पुटअप करा. लोडची व्हॅल्यू 8.16 इंटू 10⁻³ डिवाइड बाय π/4 इंटू डी ची व्हॅल्यू 12 त्याचा स्क्वेअर. तर बघा सिंगल शियर इथे फाइंड आउट होईल म्हणजे 8.16 इंटू 10⁻³ डिवाइड बाय π/4 इंटू 12 स्क्वेअर. बघा याचा जो सिंगल शेअरचा जो काही स्ट्रेस निघालेला आहे तो आहे 72.15 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण हा सिंगल शेअरचा स्ट्रेस फाइंड आउट केला.